आम्बेडकरवादी हूँ, दबंग पहचान रखता हूँ। रख के तराजू में अपनों की खुशियाँ, दुसरे पलड़े में अपनी जान रखता हूँ। जय भीम, नमो बुद्धाय. मित्रांनो, उद्या 14 एप्रिल भारतरत्न, विश्ववंदनीय, क्रांतीसूर्य, प्रज्ञासूर्य, एक महान समाजसुधारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. त्यानिमित्ताने मी आपल्या सर्वांना एक दिवस पहिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. मित्रांनो, उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती एकूण 156 देशांमध्ये साजरी केली जाणार आहे. तर एवढ्या महान पुरुषाची जयंती आपण भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात उद्या साजरी करणार आहोत. आपल्या भारत देशाला हा महान क्रांतीसूर्य लाभला आणि अशा महान देशामध्ये आपण जन्माला आलोत याचा सार्थ अभिमान आपल्या सर्वांना असायला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक सर्वसाधारण व्यक्ती नसून ते एक विलक्षण व्यक्ती होते. लहानपणापासून हलाखीची जिंदगी, हलाखीची परिस्थिती, वेळोवेळी अपमान सहन करून त्यांनी स्वतःची अशी वाटचाल निर्माण केली, त्याचा आदर्श आज कित्येक लोक घेत आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कितीही वाईट परिस्थिती असली तरी त्यांनी जे आज संपादन केलेलं आहे, जे काम त्यांनी केलेलं आहे, ज्या ज्या क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलेलं आहे ते अतिशय विलक्षण आहे आणि अनुकरणीय आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकाच क्षेत्रात काम न करता विविध क्षेत्रामध्ये आपली छाप सोडलेली आहे. ते सामाजिक क्षेत्र असो, ते अर्थक्षेत्र असो, ते महिला व पिछड्या वर्गाच्या सुधारणेच्या कार्यामध्ये त्यांचे योगदान असो, अशा कितीतरी कामामध्ये त्यांनी आपला ठसा उमटवलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे थेसिस सादर केलं होतं, द प्रॉब्लेम ऑफ रुपीज, आज RBIची स्थापना भारतामध्ये त्या पुस्तकाच्या आधारावर झालेली आहे, हे आपल्या सर्वांना ज्ञात असावं. त्याचबरोबर नदीजोड प्रकल्प डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो प्रस्तुत केला होता, त्यावर अनेक भारतीय नद्यांना जोडून सर्व भारताचा प्रदेश कसा आपण सुजलाम सुफलाम करू शकतो याचा एक आदर्श आराखडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या तत्कालीन राजकारण्यांसमोर ठेवलेला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान हे कोणत्याही एका क्षेत्रामध्ये नसून ते विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय आहे. तर मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला खूप चांगले विचार, खूप चांगलं मार्गदर्शन, खूप चांगली पुस्तकं दिलेली आहेत. आपण त्याचा अभ्यास केला पाहिजे, त्यांच्या विचारांचं अनुकरण केलं पाहिजे. उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आपण जयंती साजरी करत असताना कोणत्याही प्रकारचं व्यसन करून ही जयंती साजरी केली नाही पाहिजे. मित्रांनो, आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वारसदार आहोत. त्यानिमित्ताने आपल्यावर खूप मोठी जिम्मेदारी आहे. ही भावना सगळ्यांच्या मनामध्ये असायला पाहिजे असं मला वाटतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संपूर्ण जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचा व्यभिचार, कुठल्याही प्रकारचं व्यसन, कुठल्याही प्रकारचा वाईट मार्ग त्यांनी अंगीकारलेला नाही आहे आणि म्हणूनच आपण सुद्धा त्याच मार्गावर जायला पाहिजे. त्यांचे विचार आपण आपल्या अंगात रुजवले पाहिजे. मित्रांनो, बरेच लोक म्हणतात की आंबेडकर जयंती तुम्ही नाचून साजरी न करता वाचून साजरी करा. बरोबर आहे, 100% बरोबर आहे. पण माझं असं म्हणणं आहे, इतर दिवशी आपण वाचून साजरी करतच असतो, एक दिवस नक्कीच आपण नाचून केली पाहिजे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आपण या स्टेजला आज आहोत. आपण जे काही आहोत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अथक प्रयत्नानं, त्यांच्या सखोल विचारबुद्धीमुळे, त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे आपण या परिस्थितीमध्ये आज आहोत. आपण नक्कीच नाचून साजरी केली पाहिजे, पण इतर दिवशी त्यांचे पुस्तकांचे अध्ययन आपण केले पाहिजे. त्यांच्या विचारांची अंमलबजावणी आपण संपूर्ण जीवनामध्ये केली पाहिजे आणि त्याच पद्धतीने आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या परिश्रमाला एक आदरांजली या पद्धतीने आपण देऊ शकतो. अन्यथा आपण जर त्यांच्या फक्त त्यांचा जय जयकार करत असो, जयंती साजऱ्या करत असो आणि त्यांच्या विचारांची अंमलबजावणी, त्यांचं अनुकरण आपल्या जीवनामध्ये करत नसाल तर त्यांच्या कार्याचा अपमान आपण करत आहोत असं मला वाटतं. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त दलित समाजाच्याच नाही तर संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी काम केलेलं आहे. भारताचे संविधान
जेव्हा आपण त्याचा विचार करतो, त्याचं अनुकरण करतो, त्याच्याबद्दल जेव्हा आपण चर्चा करतो, तेव्हा आपल्या लक्षात येतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त दलित समाजातील व्यक्तींच्याच नाही तर संपूर्ण भारतातल्या महिलांसाठी किती मोठं काम केलेलं आहे. मित्रांनो, महिलांना नोकरीमध्ये रिझर्वेशन, त्यांना डिलिव्हरीची रजा 6 महिन्याची फुल पगारी डॉक्टर बाबासाहेबांनी अशी तरतूद केलेली आहे. त्याचबरोबर महिलांना बाल संगोपन रजा सुद्धा फुल पगारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आहे. बऱ्याच महिलांना कदाचित या गोष्टीचा विसर पडलेला आहे, पण ही गोष्ट सत्य आहे मित्रांनो. ही आपण लोकांना सांगितली पाहिजे. लोकांना या गोष्टीची जाणीव करून देणं खूप गरजेचं आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त दलित समाजाच्या लोकांसाठी कार्य केलेलं आहे, पण ही गोष्ट सरासर खोटी आहे. खरी गोष्ट अशी आहे की त्यांनी कुठल्याही व्यक्तीसोबत असा वाईट विचार केलेला नाही, कोणत्याही समाजाबद्दल त्यांनी आकस मनात बाळगलेला नाही. असे महान आणि खूप मोठ्या मनाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. पण लोकांच्या संकुचित विचारबुद्धीच्या लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एका विशिष्ट समाजाच्या लोकांपर्यंत राखून ठेवलेलं आहे किंवा त्यांना असं प्रतिबिंबित केलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त पिछडे आणि दलित लोकांच्या उद्धारासाठी त्यांनी काम केलं. हे अतिशय चुकीचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या प्रत्येक पुरुषावर जो तुम्ही आपला बोलण्याचा अधिकार, मौलिक अधिकार आहे, ठीक आहे, महिलांसाठी तर किती कामं केलेली आहेत. त्यांना वडिलांच्या संपत्तीमधला अधिकार असेल, महिलांच्या घटस्फोटाचा अधिकार असेल, है ना. आणि पूर्वी महिलांना जे असायचं, काही पुरुष जे होते तत्कालीन ते 2-2, 3-3 महिला म्हणजे महिलांसोबत लग्न करू शकत होते. तो कायदा बाबासाहेबांनी पारित केला आणि एकच लग्न आपण करू शकतो. आपण एक स्त्री आपली पत्नी असताना अनेक लग्न आपण करू शकत नाही. हा कायदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पारित केला. हा काही फक्त एका विशिष्ट समाजाच्या महिलांसाठी नाही तर संपूर्ण भारताच्या महिलांसाठी हा कायदा उपयोगी आहे, त्यांच्या हिताचा आहे मित्रांनो. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण समग्रपणे समजून घेतलं पाहिजे आणि त्यांच्या कार्याचा आपण आराखडा घेतला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा विद्वान व्यक्ती आपल्या भारत देशामध्ये जन्माला आला, या गोष्टीचा सार्थ अभिमान आपल्या सगळ्यांना असला पाहिजे. मला तो आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त भारतातच नव्हे तर विदेशात सुद्धा जाऊन त्यांनी जे नाव कमवलं आहे, त्यांना सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून संबोधित केलं जातं. आणि अशा महान क्रांतीसूर्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण त्यांच्या विचारांचं अंमलबजावणी करून एक आदरांजली वाहू असं मला वाटतं. सगळ्यांनी या गोष्टीचा विचार केला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याला आपण याच पद्धतीनं न्याय देऊ शकतो असं मला वाटतं. जय भीम मित्रांनो.